पंच अंपायरचा सन्मान केला जाईल. नीरज राणावत पॅनल, आपण सगळ्या पंचांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. नीरज राणावत सर, चला अंपायर्स नीरज राणावत सर यांचा, नीरज राणावत सर, गणेश भाविस्कर सर आणि दीपक बोराडे आणि त्यानंतर प्रवीण मोगल आपण या. कडे 1000 रुपये आमच्याकडे आहेत. अंपायरचा सन्मान करूया आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज देऊया आपण. प्रवीण मोगल जे कन्हैया पाटील या संघाचे सर्वे सर्वा त्यांच्या वतीनं मात्र दिलं जाईल. आणि हे 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे आपण. मॅन ऑफ द मॅच आणि कन्हैया पाटील यांच्या वतीनं हे 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. चेतन ठाकूर चिरले यांच्या वतीनं सार्थकसाठी एक 500 रुपये आणि एक रनआउट ऋतुज, रनआउट कोणी केलं तर ऋतुज ना, दोघांनी या 500 रुपयांचं कॅश प्राईज देतोय. पहिल्यांदा ही कॅश आमच्या हातामधून संपू द्या. चला पहिले सार्थक आणि ऋतुज या, हे 500 रुपयांचं कॅश प्राईज देऊन टाका त्यांना. आणि त्यानंतर सार्थक आणि सिद्धेश, सिद्धेश आपण पण या. षटकार मारला होता सिद्धेशनं. तर सार्थकसाठी चेतन ठाकूर यांनी रिव्हर्स स्वीपचा जो षटकार मारला होता आणि ऋतूच्या रनआउटसाठी चेतन ठाकूर यांच्या वतीनं आणि विशाल गरत यांच्याकडून 1000 रुपयाचं आणखीन कॅश प्राईज आहे, ते सुद्धा आम्ही दिलंय. आणि त्याचबरोबरीनं सिद्धेश, आय थिंक सिद्धेश या, त्याच्यासाठी सुद्धा किती आहे 1000 रुपयांचं षटकारासाठी हे कॅश प्राईज दिलं जाईल. आणि तर मच्छिंद्र पाटील सर, महाराष्ट्रामध्ये एक नामवंत समालोचक, 2 रात्र खरं तर या स्पर्धेसाठी त्यांनी दिला अमूल्य वेळ. मच्छिंद्र पाटील सर आपण या, आपला सन्मान केला जाईल. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतोय. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं मात्र हा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. रायगडपुरते न राहता महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यामध्ये, दुबई, कतार या ठिकाणी सुद्धा खरं तर हा आवाज आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळाला. मच्छिंद्र पाटील सरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे ऑफिशियल स्कोरर प्रणयजी मात्रे मोराबे जावळे, यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर tenniscricket.in आमचे DJ मास्टर DJ रोनित आणि आमचे मंडप डेकोरेटर्स, सर्वांचा सन्मान केला जाईल. सगळ्यांचं मनापासून आभार. चला या पटापट. tenniscricket.in संतोष नाणेकर आणि त्यांची टीम, माइलस्टोन, अतिशय उत्तमरित्या चित्रीकरण दाखवलं तुमच्या समोर. tenniscricket.in थोडासा tenniscricket.in आणि आमचे DJ रोनित. त्यानंतर आमच्या ऑफिशियल स्कोरर प्रणय मात्रे यांचा सन्मान केला जाईल. तर प्रणयजी मात्रे या संपूर्ण स्पर्धेमध्ये 352 ओव्हर झाल्या, 2 बॉल ज्याच्यामध्ये 340 विकेट, 268 षटकार, 248 चौकार,
70 झेल आणि 4163 धावा ही सगळी माहिती. नो बॉल 15, वाईड बॉल 195, 22 32, लेग बाय 30, एक्स्ट्रा 222. सगळी माहिती खरं तर आमचे ऑफिशियल स्कोरर प्रणयजी म्हात्रे यांनी पोहोचवली. त्यांचे आम्ही मनापासून आभार. आणि थँक्यू. तर या पण अजून एक सन्मान घेऊया. एक शेलगर नाईट आणि दीपक पाटील सर यांचं एक नातं घनिष्ठ आहे. तरी आपण दीपक पाटील सरांचा सन्मान करूया. मागच्या वर्षी त्यांचा आवाज दिवंगत कामगार स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मशक आपण ऐकला. या पण अत्यंत नामांकित समालोचक, लोकप्रिय समालोचक या परिसरातील, या पण दीपक पाटील सरांना सन्मानित करूया. खूप खूप धन्यवाद दीपक पाटील सर. भरपूर मोठी जबाबदारी खांद्यावर घेत असताना स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि आमचे दादा आणि सर्व आमचे लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण जाहीर सन्मान करतोय दीपक पाटील सरांचा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मनुष्य भगत आणि एस के भगत यांना विनंती आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर यावं. चला पुढची सूत्र मी दीपक पाटील सरांकडे पुन्हा सुपूर्द करतोय. थँक्यू सो मच. चला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. महेश स्पोर्ट्स शेलघर अर्थातच गेले कित्येक वर्ष शेलघर टीमसाठी खरं तर स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये राहिलेत. आणि एवढ्या इंटरेस्ट खरं तर सगळ्या पुरस्कृत केल्यात. हे स्पॉन्सर आहेत, एक वेगळा आधारस्तंभ, भक्कम आधारस्तंभ म्हणून राहिलेत. आणि आज हे मैदान ज्यांच्या माध्यमातून हे पूर्ण होऊ शकलंय आणि एक हक्काचं मैदान मात्र ज्यांनी पूर्ण करून दिलं संपूर्ण महेश स्पोर्ट्स शेलघर आणि त्यांच्या वतीनं मात्र सचिन शेडकर त्या स्पर्धेचे प्रणेते त्यांचा सन्मान केला जातोय. बघाशी पारगाव संघानं सुद्धा सन्मान केला. आज स्वतः खरं तर घरच्याच माणसांनी केलेला सन्मान. आणि इकडे मात्र सचिन शेडकर यांना सन्मानित केलं जात आहे. गेले कित्येक वर्ष संघाच्या पाठीमागे भक्कम आधारस्तंभ सगळ्याच बाबतीमध्ये मित्र म्हणेन सचिन शेडकर त्यांचा पाठिंबा राहिला आणि त्यानिमित्तानं मात्र हा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. यानंतर मंडप डेकोरेटरचा सुद्धा सन्मान केला जाईल. सोमनाथजी घरत प्रोप्रायटर आहेत. सोमनाथजी घरत मंडप डेकोरेटरचा सन्मान आपण करतोय. सोमनाथजी घरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. एस के भगत साहेबांना विनंती आहे आपण मंचावर या. महेंद्र शेठ घरत यांचं आग्रहाचं निमंत्रण आहे. एस के भगत साहेब आणि बेस्ट फिल्डर. यानंतर आपण बोलतोय बक्षीस समारंभाकडे. महेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब शेलघर आयोजित महेश स्पोर्ट्स चषक 2025 आणि या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तब्बल 7 झेल या खेळाडूने टिपलेत. सर्वाधिक झेल टिपणारा खेळाडू ज्याला दिली जाईल एक स्पोर्ट्स सायकल आणि भव्य महेश स्पोर्ट्स चषक. आणि खेळाडू आहे रिवा 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी गावचा खेळाडू. आणि प्लेयर आहे संदेश पाटील. बामणडोंगरी संघ इकडे उपस्थित नाहीये. आय थिंक दापोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये आहे. चला बामणडोंगरीचे कोणीतरी खेळाडू सनी भगत या आपण संघाचे पुरस्कर्ते आहेत. सनी भगत त्यांना देऊया आपण, कारण हे ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. अनेक ठिकाणी एकाच रात्रीमध्ये 2-2, 3-3 ठिकाणी संघ खेळत असतात. 7 झेल डब्बल टिपलेत यष्टीरक्षक संदेश पाटीलनं. रिवा 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीचा खेळाडू आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये आपण हे पारितोषिक देतोय. त्याला दिली जाईल स्पोर्ट्स सायकल आणि सुंदर अशी ट्रॉफी महेश स्पोर्ट्स चषक. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज तब्बल 9 विकेट या खेळाडूच्या नावावर आहेत. 9 विकेट त्याला सुद्धा दिली जाईल एक स्पोर्ट्स सायकल. आणि अगोदरच सेमीफायनल आणि फायनल मधल्या विकेट्स धावा मोजलेल्या नाही आहेत. आपण हे अगोदरच आम्ही अनाऊन्स केलं होतं. सुपर 6 पर्यंत जे 6 संघ आले होते त्यांच्यामध्ये झालेल्या 3 मॅचेसमध्ये जेवढे आहेत, त्यामुळे कदाचित एखादा खेळाडू सेमीफायनल किंवा फायनलमध्ये ओव्हरटेक करू शकेल. परंतु आपण अगोदरच अनाऊन्समेंट केलं होतं पहिल्या 4 मॅचेसचेच गुण इकडे ग्राह्य धरले जातील आणि त्याच गुणांच्या आधारावर
उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. 4 षटक 30 धावा 9 विकेट अवॉर्ड जातोय. आणि मेडन ओव्हर सुद्धा टाकले या स्पर्धेमध्ये गव्हाणचा प्रितेश कोळी. विनंती करतोय की आपण या. यस डीजे हळू आवाजात चालेल. बॅकग्राऊंड म्युझिक चालू राहू दे. तर प्रितेश कोळी ठरलाय 9 विकेट्स घेत या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट अबू शेठ प्रल्हाद शेठ भगत शेलगर गावचे गोल्डन मॅन आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण देऊया ही बेस्ट बॉलरची ट्रॉफी. अभिनंदन. सदानंद स्मृती विनर्स गव्हाण संघाचा खेळाडू प्रितेश कोळी उत्कृष्ट गोलंदाज. यानंतर या स्पर्धेमध्ये 6व्या क्रमांकाचा मानांकन रोख रक्कम 20,000 आणि महेश फोर्ट चषक. मी PS भगत साहेबांना विनंती करेन की आपण यापुढे आपल्या शुभहस्ते आम्ही देणार आहोत 6व्या क्रमांकाचा मानकरी आणि 6वा क्रमांक. तर 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे या स्पर्धेमध्ये सदानंद स्मृती विनर्स गव्हाण संघ. तर गव्हाण संघ ठरला या स्पर्धेमध्ये 6ष्टम क्रमांकाचा पारितोषिकाचा विनर ज्यांनी खरं तर ज्या संघाला 3ऱ्या क्रमांकाचा मान मिळाला आणि जो संघ सुपर 6 मध्ये ज्या संघाच्या विरोधामध्ये पराभूत झाला आणि त्याला 6वा क्रमांक. आणि अशा पद्धतीनेच आजकाल क्रमांक दिले जातात आणि त्याचमुळे 6व्या क्रमांकाचा मान इकडे मिळेल तो सदानंद स्मृती विनर्स गव्हाण संघाला. अभिनंदन. आज नाईटची एक ट्रॉफी गव्हाण गावामध्ये जाणार आहे त्यामुळे 6वं असू द्या पहिलं असू द्या ट्रॉफी फार महत्वाची आहे. 48 मधून आपण 6 मध्ये क्वालिफाय होणं ही मोठी गोष्ट आहे. अभिनंदन गव्हाण टीम. यानंतर जातोय आपण 5व्या क्रमांकाकडे. मी विनंती करेन संजय शेठ म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभास्ते ही ट्रॉफी आपण वितरित करावी. रोख रक्कम 20,000 आणि महेश स्पोर्ट चषक. आणि 5व्या क्रमांकाचा विजेता संघ ठरलाय विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे टीम. कपिल कोळ्यान टीम या आपण मंचावर. अभिनंदन टीम कोंबडभुजे. फिफ्थ प्राइज ऑफ द टुर्नामेंट 5व्या क्रमांकाचा विनर आपण वितरित करतोय शेलगर नाईट स्पर्धेची ही ट्रॉफी विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे टीमला. संजय शेठ म्हात्रे अशोक शेठ भगत यांच्या शुभहस्ते आपण देतोय 5व्या क्रमांकाचं मानांकन. आणि यानंतर आम्ही वळणार आहोत 4थ्या क्रमांकाच्या मानकरीकडे. 4th प्राइज ऑफ द टुर्नामेंट 4th क्रमांकाची ट्रॉफी मात्र दिली जाईल. मी विनंती करेन आमची संपूर्ण कुशल भगत आणि टीम संपूर्ण टीम आपण जा. प्रणय संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम. रोख रक्कम 25,000 आणि भव्य आकर्षक महेश स्पोर्ट चषक आणि अवॉर्ड जातोय रिवा 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमला. अभिनंदन टीम बामणडोंगरी. सुपर 6 मध्ये खरं तर हा मोठा संघ पराभूत झाला होता. पारगाव संघानं नमवलं होतं या संघाला. 4थ्या क्रमांकाचा मानकरी. चला या संघाचे पुरस्कर्ते आहेत सनी भगत. सनी भगत संघाचे ओनर आहेत त्यांनाच देऊया आपण ही 4th प्राइज ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन तेजस म्हात्रे आणि संपूर्ण टीम जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. यानंतर आपण वळतोय 3य क्रमांकाचा मानकरी. सेमीफायनल पर्यंत पोहोचलेले संघ आणि 3य क्रमांक रोख रक्कम 25,000 भव्य आकर्षक महेश स्पोर्ट चषक. मी रमेश शेठ गरज साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते 3य पारितोषिकाची ट्रॉफी आपण वितरित करावी.
आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय मास्टर ऋषी नाईक आयशा 11 न्यू यंग स्टार वहाळ संघ. अभिनंदन टीम वहाळ. रमेश शेटकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण देणार आहोत थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. आणि वाघ आले वाघ. समीर नाईक यांच्या अनोख्या आदा. अभिनंदन टीम वहाळ. आणि यानंतर आपण वळतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी रनरअप या स्पर्धेमध्ये. रनरअप टीम अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आणि ज्या संघानं मात्र संपूर्णपणे आज ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळी खळबळी माजवून दिले. यंगस्टार कवळी कवळी मुलं अगदी यंग स्क्वॉड आज पहिल्यांदा चिर्ले गावामध्ये नाईटची ट्रॉफी जाणार आहे. या स्पर्धेचा उपविजेता संघ टीम चॅलेंजर चिर्ले. अभिनंदन. हे अभिमानाचे क्षण आहेत, हे क्षण आहेत आनंदाचे. कारण जेव्हा नाईटची स्पर्धा जाते ना, डे टुर्नामेंटच्या बऱ्याचशा ट्रॉफ्या जात असतात परंतु नाईट स्पर्धेची ट्रॉफी मात्र जाणं द्वितीय क्रमांकाचा मानकरी उपविजेता संघ टीम चिर्ले चॅलेंजर चिर्ले संघ. अभिनंदन. अभिनंदन सार्थक घरतन टीम. आणि आणि ही चॅलेंजर चिर्ले टीम कमाल केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अभिनंदन चॅलेंजर चिर्ले टीम. आणि पुढच्या प्रवासासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा. ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि यानंतर आपण देतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला. बेस्ट बॅट्समन सर्वाधिक धावा. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज त्याला सुद्धा दिली जाईल एक स्पोर्ट्स सायकल आणि भव्य अशी बॉहेस्पोर्ट चषक. या स्पर्धेमध्ये ज्याच्या सर्वाधिक धावा आहेत टॉप स्कोरर राहिलाय. म्हणजेच काय सुपर 6 पर्यंत येणारा सगळ्यात जास्त धावा खरं तर या खेळाडूच्या नावावर आहेत. चला उत्कृष्ट फलंदाज कोण असेल या स्पर्धेतला. चला नावं येऊ द्या. एनी गेस. बस बॅटर. खर तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर धुतुमच्या परेश ठाकूरच्या सगळ्यात जास्त धावा होत्या परंतु त्याचा संघ येऊ शकला नाहीये पुढे. तिसऱ्या फेरीमध्ये तो संघ पराभूत झाला होता. अन्यथा अजूनही धुतुमचा परेश ठाकूर वरच्या क्रमांकावर आहे परंतु त्याच्या खालोखाल सुपर 6 मध्ये पोहोचलेली टीम आणि धावा आहे त्या खेळाडूच्या तब्बल 86 धावा. 86 रन्स 40 बॉल मध्ये. आणि अवॉर्ड जातोय विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडबुच्या टीम कडे. कपिल कोहली ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज. मी अशोकजी भगत यांना विनंती करेन. अशोकजी भगत यांच्या शुभासे आपण देऊया ही स्पोर्ट्स सायकल आणि सुंदर अशी ट्रॉफी.
86 धावा आणि त्याच बरोबरीनं 86 धावा आणि 1 विकेट 91 गुणाची कमाई केली ती कपिल कोळीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधील सगळ्यात मोठं पारितोषिक, सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमधला सगळ्यात ही मोठी ट्रॉफी त्याला वितरित केली जाईल. आणि आज एका खेळाडूचं स्वप्न महेश स्पोर्ट्स चषकामध्ये मात्र पूर्ण होणार आहे. आणि बाईकसाठी आपल्याला खाली जावं लागेल. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सगळ्यात मोठी ट्रॉफी आहे. संपूर्ण आपली शेलगरची टीम, चला संपूर्ण शेलगर टीम आपण या. मालिकावीर आणि या मालिकावीर खेळाडूपेक्षा सुद्धा परेश ठाकूरचे गुण अजूनही जास्त आहेत. म्हणजे परेश ठाकूर जर बघत असेल, परंतु क्रायटेरिया परेश ठाकूरनं कंप्लीट केला नाहीये. एक मॅच जिंकणं त्याला अनिवार्य होतं. आणि या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू कदाचित पहिल्यांदाच आय थिंक या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल. मे बी त्याच्या लाईफ मधली ही पहिली बाईक असू शकेल, इफ आय एम नॉट रॉंग. आणि ही पहिली बाईक याच या खेळाडूचं स्वप्न मात्र साकार होणार आहे. शेलगर नाईट स्पर्धेमध्ये या खेळाडूचे गुण आहेत 32 बॉल मध्ये 78 धावा, 5 ओव्हर्स 38 धावा देताना 4 विकेट. कोंबडभुजेच्या कपिल कोळीला अवघ्या 7 धावांनी नमवत चॅलेंजर चिरले संघाचा सार्थक घरत. पहिली बाईक सार्थक रमाकांत घरत, नाव लिहून ठेवा. येणाऱ्या टेनिस क्रिकेट हंगामामध्ये अपकमिंग यंगस्टार. पहिली बाईक आणि हा जल्लोष चॅलेंजर चिरले संघाचा. आणि सार्थक आपल्या कारकिर्दीतली पहिली बाईक रमाकांत घरत, द लेजंड क्रिकेटर, त्यांचे सुपुत्र सार्थक हे आनंदाचे क्षण आहेत. चला गाडी नंतर चालवा, त्याच्या अगोदर आपण त्याची एक छोटीशी बाईट घेऊ, कारण कारकिर्दीतली पहिली बाईक त्यानं मिळवली. चला सार्थक, चला सार्थक. चला सार्थक घरातला पहिली बाईक मिळाली कारकिर्दीमधली. सार्थक थोडा सायलेन्स, थोडा सायलेन्स. चला सार्थकची इंटरव्ह्यू घेऊ का नको मी? चला सार्थक, सार्थक, चला सार्थक काय सांगशील? खर तरी पहिली बाईक तुझ्या कारकिर्दीतली मिळते. चला सार्थक या खाली या आपण. चला सार्थकला गाडीवर बसू द्या, गाडीवरच आपण त्याची इंटरव्ह्यू घेऊया. सार्थक प्लीज सीट, बस. सार्थक, सार्थक रमाकांत घरत, खरं तर चिरले गावचे लेजंड क्रिकेटर रमाकांत घरत यांचे सुपुत्र आहेत. आणि सार्थक कसं वाटतंय कारकिर्दीतली पहिली बाईक, वयाच्या कितव्या वर्षी तुझ्याकडे बाईक येते? माझा 18 वर्ष चालू आहे आणि पहिली बाईक भेटते, मला खूप आनंद होत आहे.
सगळ्या टुर्नामेंट मी बघतो, पण दीपक पाटील सरांची कॉमेंट्री एकच नंबर आहे. ती दीपक पाटील सरांची कॉमेंट्री मी सगळ्यांना सांगतो, एकच वाक्य की स्पष्ट आणि क्लिअर कॉमेंट्री असते ती दीपक सर पलसपे. त्यांची ना माझी ओळख नाही, पण आता ओळख याच्यापुढे होईल. थँक्यू सो मच. सार्थक, काय सांगशील, आज शेलगर नाईट स्पर्धेमध्ये तुझं स्वप्न साकार झालंय. खरं तर बाईक मिळवण्यासाठी मोठं कष्ट करावे लागतात. तुझ्या खालोखाल खरं तर कपिल कोळी राहिला. कपिल कोळीला पूर्णपणे संधी होती, परंतु कपिल कोळी मोठ्या स्ट्रोकसाठी गेला. मॅच वाचवण्यासाठी त्याला सुद्धा बाईक मिळाली असती. तुला डोक्यात होतं का की कपिल कोळी ही बाईक जिंकू शकतो? कारण तुझ्या खालोखाल तो अवघ्या 7 गुणांचं खाली राहिला होता. मला तर काय माहिती नव्हता सुपर 6 मध्ये काउंट होता धावा. मी गेम केलो होतो, माझ्या टीमसाठी केलं होतं बस. एक मिनिट. माझी अशी इच्छा आहे का पूर्ण फॅमिली इथे यावी. प्रियांशू घरात, रमाकांत घरात, सार्थक घरात, बाईकवर एकच जाऊन, त्याच्यानंतर समाधान माली, चेतन ठाकूर, जगदीश ठाकूर, आम्ही सगळं सोबत पाहिजे. सर, एक सांगायचं वैशिष्ट्य आहे चॅलेंजर टीमचं. चॅलेंजर टीम घडवली गेली, परंतु एकही खेळाडू मला वाटते 26-27 वर्षाच्या पुढं नाही आहे आणि एकाला पण हालत लागलेली नाही आहे. असे सर्व तरुण आणि गरम रक्तात खेळाडू घडवलेत. तर नक्कीच रमाकांत घरत यांचे चिरंजीव रमाकांत घरत यांनी सुद्धा, म्हणजे यांच्या वडिलांनी सुद्धा मैदान गाजवलेलं आहे क्रिकेटमध्ये आणि आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची दोन्ही मुलं क्रिकेटमध्ये विराजमान झालेले आहेत. पाटील सर. चला, सार्थकशी चर्चा करत होतो, परंतु बरेच आज सगळेजण भावूक झालेत. सार्थक, तुझ्या खालोखाल कपिल कोळी राहिला. कपिल कोळीला गेल्या वर्षी पहिल्यांदा बाईक मिळाली. जवळजवळ 17-18 वर्ष क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर आज एवढ्या कमी वयामध्ये तुला बाईक मिळाले, त्याबद्दल तुझं मन अभिनंदन. आणि या यशानं फक्त हुरळून न जाता हा प्रवास तुझा असा सुखकर राहो यासाठी आम्ही तुला शुभेच्छा देतोय. आणि 18व्या वर्षामध्ये घेतलेला हा बायकर मॅन, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक बाईक्स, केतन मात्रेप्रमाणे अनेक बाईक्स तुझ्याकडे याव्यात, याच आमच्याकडून तुला सदिच्छा आहेत. जाता जाता काय सांगशील, कशी वाटली शेलगरनं तुझं स्वप्न पूर्ण केलंय? आमची एंट्री घेतली मामाने, त्याचे धन्यवाद करतो. आणि आयोजन तर खूप सुंदर होतं. पीच बीच एकदम भारी. चला, मनापासून अभिनंदन. तुला अजून एन्जॉय करायचं आहे. लेट्स एन्जॉय. आणि या स्पर्धेचा नंबर 1चा संघ ठरलाय. येऊ द्या श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव, त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. चॅम्पियन टीम, चॅम्पियन टीम आपण मंचावर या. कन्हैया शेठ पाटील यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल या संघाला. कन्हैया शेठ पाटील यांचा संघ, श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव, आणि रोख रक्कम 5,000 रुपये आणि चॅम्पियनची रक्कम संपूर्णपणे 1 लाख आणि भव्य दिव्य ट्रॉफी. प्रथम पारितोषिकाचा विजेता संघ आपण पाहतोय या स्पर्धेमधला श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. अभिनंदन टीम पारगाव. आणि महेश स्पोर्ट्स शेलगर आयोजित स्वर्गीय महेश स्पोर्ट्स चषक या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सुद्धा 12च्या आतमध्ये संपन्न झालाय.
आणि गेल्या 7 रात्रीमध्ये ज्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं या स्पर्धेसाठी त्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ज्यांची नावं घ्यायची राहिली असतील, चुकून कोणाचे सन्मान राहिले असतील त्यांचे सुद्धा आम्ही माफी मागतोय. आणि सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करत ही स्पर्धा यशस्वीतेनं संपन्न झाली असं आम्ही जाहीर करतो. काय आमच्याकडून काही चूक झाली असेल तर ती त्याच्याबद्दल सुद्धा दिलगिरी क्षमा असावी. आणि भेटूया पुढच्या हंगामामध्ये, पुढच्या पर्वामध्ये, नव्या रंगामध्ये, नव्या ढंगामध्ये. नक्कीच आणखीन काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न मात्र महेश पोटशेलकरचा असेल. आणि स्पर्धा यशस्वीतेने संपन्न झाली असं आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आणि सर्वांनी जाताना आपापल्या गाड्या हळूवारपणे न्या रस्त्यावरून आणि सुरक्षित पोहोचा हीच सगळ्यांना कळकळीची विनंती. आणि भेटूया आपण पुढच्या वर्षी. थँक्यू. वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.